एका गावात एक म्हातारी आजी राहत होती. ती खूप बारीक होती. एकदा तिला तिच्या लेकीकडे म्हणजे मुलीकडे जावेसे वाटले. लेकीचे गाव दुसऱ्या बाजूला होते आणि वाटेत एक मोठे जंगल होते. जंगलाचा प्रवास सुरू झाला. म्हातारी आजी आपली काठी टेकवत जंगलातून निघाली. वाटेत तिला एक कोल्हा भेटला. कोल्हा म्हणाला, "म्हातारी ग म्हातारी, आज मी तुला खाणार." म्हातारी घाबरली, पण तिने हुशारीने उत्तर दिले. म्हातारी म्हणाली, "अरे कोल्हे दादा, आता मी किती बारीक आहे. मला खाऊन तुझे पोट कसे भरणार? त्यापेक्षा मी लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडीजुडी होते आणि मग परत येते. तेव्हा तू मला खा." कोल्ह्याला ते पटले. कोल्हा म्हणाला, "ठीक आहे, परत येताना मी तुझी वाट पाहीन." पुढे गेल्यावर म्हातारीला एक वाघ भेटला. त्याने म्हातारीला अडवले. वाघ म्हणाला, "ए म्हातारी, आता मी तुला खाणार." म्हातारी म्हणाली, "अरे वाघोबा, मला आत्ताच नको खाऊ. मी लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडीजुडी होऊन येते, मग मला खा." वाघाने तिला जाऊ दिले. म्हातारी लेकीच्या घरी पोहोचली. लेकीने तिचे खूप लाड केले. म्हातारीने रोज तूप रोटी आणि लाडू खाल्ले. काही दिवसात म्हातारी छान गुबगुबीत आणि जाडीजुडी झाली. परत यायची वेळ झाली तेव्हा म्हातारीला काळजी वाटू लागली. तिने लेकीला जंगलातल्या कोल्ह्याची आणि वाघाची गोष्ट सांगितली. लेकीने एक युक्ती केली. तिने एक खूप मोठा भोपळा आणला. तो आतून पोखरला आणि म्हातारीला त्या भोपळ्यात बसवले. तेव्हा लेक म्हणाली, "आई, वाटेत कोणी अडवले की तू फक्त गाणे म्हण." लेकीने भोपळ्याला जोरात धक्का दिला. भोपळा रस्त्याने पळू लागला. वाटेत वाघ वाट बघतच होता. त्याने भोपळ्याला अडवले. वाघ म्हणाला, "ए भोपळ्या, तू म्हातारीला पाहिलेस का?" तेव्हा भोपळ्याच्या आतून म्हातारी म्हणाली, "म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक." वाघाला वाटले की म्हातारी अजून आलीच नाही, म्हणून त्याने भोपळ्याला जाऊ दिले. भोपळा पळत पळत पुढे गेला. पुढे गेल्यावर कोल्हा भेटला. कोल्ह्याला संशय आला. कोल्हा म्हणाला, "भोपळ्या, म्हातारी कुठे आहे?" तेव्हा पुन्हा म्हातारी म्हणाली, "म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक." भोपळा वेगाने घरंगळत म्हातारीच्या घरापाशी आला. म्हातारी पटकन भोपळ्यातून बाहेर आली आणि घरात घुसून तिने दार लावून घेतले. अशा प्रकारे हुशार म्हातारी सुखरूप आपल्या घरी पोहोचली. तर बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? संकटाच्या वेळी घाबरून न जाता हुशारीने वागले तर जीव वाचतो. म्हणजेच काय? तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चला तर मग, आता आपण भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Like, share, and subscribe.